श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 8 ते 14 मार्चच्या दिवसात तुमच्या नशिबाचा असा काही खेळ सुरू होणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ग्रह ताऱ्याच्या हालचाली अशा काही वळणावर येऊन थांबल्या आहेत की जणू काही काळच तुमच्या आयुष्याची नवी दिशा ठरवण्यासाठी सज्ज झाला आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची ही महायुती काहीतरी मोठे आणि भयावह रहस्य उलगडणार आहे का? शनिदेवाचे होणारे संक्रमण आणि राहूचा तुमच्या राशीवर असलेला प्रभाव तुमच्या आयुष्यात एखादे वादळ आणणार की शांततेचा मार्ग दाखवणार, हे जाणून घेणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. गुरुजींच्या मते हा काळ केवळ साधे दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक छुपे धोके आणि मोठ्या संधीचे एक मोठे जंक्शन आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या आठवड्यात तुमचे ग्रह काहीसे विचित्र आणि अनिश्चित स्थितीत आहेत. सूर्य, मंगळ, राहू आणि अस्त होत असलेल्या बुधाचा तुमच्या राशीवर होणारा हा दबाव तुम्हाला अशा चक्रव्यूहात टाकू शकतो जिथे सत्य आणि भ्रम यात फरक करणे कठीण होईल. गुरुजी सावध करताना सांगतात, 8 मार्चला होणारा शनिदेवाचा अस्त तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या निर्णयाचा अचानक ब्रेक लावणारा ठरू शकतो. भीतीदायक बाब ही आहे की ह्या काळात तुमच्या जवळचे लोकच तुमच्या बुद्धीला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. हा वेळ तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा असून सावधगिरीने पावले न उचलल्यास तुम्ही एखाद्या मोठ्या चुकीच्या वाटेला लागू शकता, असे संकेत ग्रहस्थितीवरून स्पष्ट होत आहेत. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी आवर्जून सांगतात, जरी परिस्थिती आव्हानात्मक असली तरी तुमच्याकडे या संकटांना पेलण्याची ताकद आहे. या संभ्रमाच्या आणि भीतीदायक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी हनुमानजींची उपासना हेच तुमचे एकमेव सुरक्षा कवच आहे. गुरुजी सुचवतात की या आठवड्यात जर तुम्ही नित्यनियमाने हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण केले तरच तुम्ही या ग्रहयुतीचे अनिष्ट परिणाम टाळू शकाल. अन्यथा तुमच्या राशीवर असणारा राहूचा प्रभाव तुमच्या प्रगतीच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण करू शकतो. हा काळ केवळ तुमच्या नशिबाचा नाही, तर तुमच्या संयमाचाही आहे. त्यामुळे डोळे उघडे ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण पुढच्या काही दिवसात काय घडेल हे सांगणे आता केवळ दैवत जाणो. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहताऱ्याच्या हालचाली सध्या अशा काही भयावह वळणावर आहेत की ज्याने संपूर्ण ब्रह्मांड थरारलं आहे. गुरुजीच्या मते 8 मार्च ते 14 मार्च हा काळ सामान्य नाही, तर तो एका मोठ्या संकटाचे आणि अस्थिरतेचे संकेत देत आहे. तुमच्या राशीच्या 12व्या भावात ग्रहाची एक अशी चौकडी जमली आहे जिथे शनिदेव स्वतः अस्त अवस्थेत बसले आहेत. शुक्र त्यांच्यासोबत असला तरी सूर्य आणि राहूची युती एखाद्या अनर्थाची चाहूल देत आहे. गुरुजी चेतावणी देतात की हे ग्रह केवळ तुमच्या राशीलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला विनाशाच्या एका नवीन पायरीवर उभे करत आहेत. हा काळ इतका संवेदनशील आहे की कोणतीही छोटीशी चूक तुमच्या जीवनातील भाग्योदयाचे रूपांतर कायमस्वरूपी अंधकारात करू शकते. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या ग्रहाच्या खेळात सूर्य, मंगळ आणि बुध हे तिन्ही ग्रह एकाच वेळी अस्त आणि राहूच्या प्रभावात सापडले आहेत, जे एखाद्या मोठ्या स्फोटक स्थितीचे लक्षण आहे. तुमच्या राशीवर होणारा हा ग्रह दबाव केवळ तुमच्या बुद्धीला भ्रमित करणार नाही, तर तुमच्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित संकटे ओढवू शकतात ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही. खरं तर हे ग्रह आता रुद्र स्वरूपात अवतरले आहेत. या काळामध्ये तुमच्या कर्मावर आणि निर्णयावर पडणारा ग्रहाचा हा विपरीत प्रभाव तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी टपून बसला आहे. गुरुजींचा इशारा स्पष्ट आहे, येणारा प्रत्येक क्षण संयमाने भरलेला आहे आणि तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकाल का, हा प्रश्न आता भीती निर्माण करत आहे.
मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा सर्वात मोठा अग्निदिव्य आहे. शनिदेवाचा असता आणि ग्रहाची ही विचित्र युती केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या आतल्या भीतीचा सामना करायला भाग पाडत आहे. गुरुजी ठामपणे सांगतात की आता अचूक झाली तर त्याचे परिणाम खूप भयंकर असू शकतात. हा आठवडा निर्णयाचा नाही तर सावधगिरीचा आहे. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण समोरचा माणूस तुम्हाला मदतीचा हात देतोय की तुमच्या मार्गात काटे पेरायला आलाय हे ओळखणे आता कठीण झाले आहे. गुरुजी सावध करतात, प्रत्येक पाऊल टाकताना काळजाचा ठोका चुकवणारी भीती मनात असणे हेच आता तुमचे खरे संरक्षण ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी एक अत्यंत गूढ इशारा देत आहेत. तुम्ही या चक्रव्यूहात सही सलामत बाहेर पडू शकाल का? संकट असे आहे की तुमची स्वतःची बुद्धीच आता तुमचा विश्वासघात करायला लागली आहे. गुरुजी सुचवतात की या काळात हनुमानजींच्या चरणाशी शरण जाणे हा एकमेव पर्याय आहे. दररोज हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण करणे हे केवळ विधी नसून तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर या ग्रहाच्या युतीचा नकारात्मक प्रभाव तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अशी काही हानी करेल की भरून काढणे कदाचित अशक्य होईल. समय संपत चालला आहे. तुम्ही सावध होणार आहात की संकटाच्या खाईत कोसळणार आहात हे आता तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. मकर राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात ग्रहस्थिती अशी काही विचित्र वळणे घेत आहे की जणू घरातील भिंतींनाही आता भीती वाटू लागली आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात म्हणजे कुटुंब भावात 4 मोठ्या ग्रहाची युती काहीतरी भयानक रहस्य लपून बसले आहे. वाणीमध्ये काहीतरी असा गूढ दोष निर्माण होत आहे ज्यामुळे प्रियजनाशी बोलताना तुमचा दाबा सुटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमचे जवळचे नातेवाईक आता तुमच्या विरोधात उभे राहण्याची किंवा तुम्हाला गोंधळात टाकण्याची कुटील खेळी रचत आहेत. हे लक्षात येताच तुमची झोप उडेल. गुरुजी इशारा देतात, घरात सुरू असलेल्या या संशयास्पद वातावरणामुळे तुमचा संयम सुटला तर कौटुंबिक शांतीचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, प्रेम संबंधाच्या बाबतीत तर काळ जणू तुमच्या संयमाची एका अशा परीक्षेत घेत आहे जिथे प्रत्येक पाऊल संकटाच्या दिशेने जाणारे आहे. गुरुजींचे स्पष्ट मत आहे, या काळात तुमच्या जोडीदारासोबत होणारे संवाद तुम्हाला एका मोठ्या मानसिक चक्रव्यूहात अडकवू शकतात. शुक्र जरी पूर्ण बळात असला तरी तो तुम्हाला फसवण्यासाठी राहूच्या जाळ्यात अडकण्याची पूर्ण तयारी आहे. समोरचा व्यक्ती प्रेमाने नाटक करतोय की तुमच्या भावनाशी खेळतोय हे ओळखणे आता कठीण झाले आहे. या नात्यामधील सस्पेन्स वाढला असून थोडासा निष्काळजीपणा तुमच्या प्रेमाचे रूपांतर कायमस्वरूपी दुराव्यात किंवा एखाद्या भयावह वळणावर करू शकतो. आता तुम्हालाच ठरवायचे आहे की तुम्ही ह्या नात्याला सावरणार की ग्रहाच्या या प्रलयाच्या प्रवाहात वाहून जाणार. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहताऱ्याची ही भयावह स्थिती आणि तुमच्या राशीवर ओढावलेले हे संकट पाहून गुरुजींचा इशारा असा आहे, जर तुम्ही आताच पावले उचलली नाही तर येणारा काळ तुम्हाला काळोखात लोटून देईल. हे उपाय केवळ पूजाविधी नाहीत तर या ग्रहाच्या प्रकोपामुळे तुमच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या मृत्यू सदृश्य संकटापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. गुरुजी ठामपणे सांगतात, शनिदेव जेव्हा अस्त होतात तेव्हा ते एक अशी ऊर्जा सोडतात जी एखाद्याच्या आयुष्यात अचानक उलथापालथ घडवू शकते. या अनिष्ट शक्तींना रोखण्यासाठी तुम्हाला हनुमानजींच्या शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण अष्टसिद्धी आणि नवनिरीचे दाता असलेल्या हनुमानजीच्या कृपेविना हा काळ पार करणे अशक्य आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सुचवलेले हे उपाय तुमच्या आयुष्यासाठी संजीवनी ठरू शकतात, परंतु ते निष्ठेने पाळणे तितकेच गरजेचे आहे. नित्य नियमाने ओम हंग हनुमते नमः आणि ओम प्रांग प्रिंग ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, कारण हा संपुटित मंत्र शनिदेवाच्या क्रोधाला शांत करून तुम्हाला
तुम्हाला हनुमानजीचे संरक्षण मिळवून देईल. तसेच दर मंगळवारी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन चोला अर्पण करणे आणि सुंदरकांडचे पठण करणे हे तुमचे अनिवार्य कर्तव्य आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीत निर्माण झालेला हा संभ्रम आणि भीतीचे वातावरण या उपायामुळेच दूर होईल. वेळ कमी आहे आणि संकट घोंघावत आहे, त्यामुळे उशीर न करता या उपायांना सुरुवात करा, कारण तुमच्या भविष्यातील ध्येयपूर्तीचा मार्ग आता या धार्मिक अनुष्ठानावरच अवलंबून आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही भयावह स्थिती आणि तुमच्या भविष्यातील धगधगती अनिश्चितता पाहून गुरुजींचा इशारा गांभीर्याकडे घ्या. हा प्रवास सोपा नाही, पण जर तुम्ही विश्वास आणि भक्तीने ही संकटे पार केली तरच तुम्ही त्या प्रकाशापर्यंत पोहोचू शकाल, जो तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. भविष्यातील या गूढ आणि भीतीदायक वळणावर लक्ष ठेवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून कोणत्याही संकटाची चाहूल तुम्हाला आधीच मिळेल. शेवटी त्या परमेश्वरा चरणी आपलं नतमस्तक होऊया, ज्यांच्या कृपेने हा अथांग ब्रह्मांडाने आपली नियती नियंत्रित केली जाते. त्या ईश्वराचे आपण मनापासून आभार मानूया. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला सामर्थ्यात बदलण्याची ताकद देणाऱ्या त्या परमशक्तीला दंडवत असो. आपण सर्वांचे कल्याण हो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.